एवढं खोबरं आहे, इथं गूळ, परत हे सुंठ पावडर आहे. तर मी ह्याचे ना हे बनवणार आहे, सुटमिराचं हुंड. तर इकडे किसणी परात वगैरे घेतल्या आणि आता हे मी किसून घेते बरं का. तर व्हिडिओ नक्की बघा, पुढे ही रेसिपी तुम्ही पण नक्की करून बघा. तर चला मी खोबरं किसून घेते. खोबरं किसून झालं बघा. आता गूळ एवढा किसून घेते पहा, आणि त्यामध्ये सुंठ मिक्स करते, सारण बनवते. तर चला एवढं आता गूळ किसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते सारण कसं होतं ते. तर खोबरंसुद्धा बारीक करून झालं. आता सगळं हे मिक्स करून घेते. सुंठ थोडं टाकते. तर सारण बनवून घेते बघा. तर बघा सारण वगैरे तयार केलंय, छान असं मस्त मुरले सारण, पण गोड छान झाले. तर आता ह्याचं मी हुंड बनवणार आहे. तर बघा नक्की बघा कसे बनवते ते. छोटे छोटेसे गोळे करायचे आणि एक आपण पुरण भरतो ना त्या टाईपने करायचं. मोदक जसं करतो तसंच करायचं, फक्त हे जरासं वेगळं करायचं. पेरूचा आकार असतो ना त्याला तसा द्यायचा. आणि हे सारण भरल्यासारखं भरायचं, शिजवून घ्यायचं. तूप जर असलं तर खरंच छान झालं असतं, पण आता माझ्यावर तूप नाही आहे. तूप असलं तूप घाला. परत मी सुंठ पावडर घातल्या. तुमच्याकडे येलदोड पावडर आणि सुंठ पावडर असल्या दोन्ही घाला, छान होतं. एकदम असं चवीला इतकं अप्रतिम होतं ना, खरंच खूपच छान होतं. तर तुम्ही पण नक्की करा. तर हे बघा, पुरण आपण भरून गोळे कसे करतो तसे करायचं आहे. सेम मोदकासारखंच करायचं आहे, फक्त ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्याला आपण वापरून घेत होतो. पण मी शिजवून घेऊन तुम्हाला थोडं दाखवते ना वापरून पण दाखवते. दोन्ही कसं होते मला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. हे बघा, मोठे मोठे करायचे असे मोदकासारखेच असतात. ते ह्याला डिझाईन वगैरे काही केली नाही मी, कारण वेळ होतो भरपूर आता. आणि ही जरा मोठे असतात आणि मोदक एवढे एवढे छोटेसे असतात. म्हणजे खाली चिटकू नये म्हणून ना मी ह्या ताटाला तेल लावून ठेवलंय. ताटामध्ये असे येणार करून करून. छान पोळ्या पण होत्या बरं का. तेही लाटून तुम्हाला दाखवते. आणि परत मोदक होत्यात, सुटमिऱ्याचे हुंडे होत्यात. एकाच ह्याच्यात खूप सारं काय होतं. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसे झाले ते. तर मी आता हे भराभरा गोळे करून आणि सगळं बनवून घेते या सारणाचं. तर मोदक झाला, तर एवढ्याच्या चपात्या बनवणार आहे. तर इकडं बघा सुटमिऱ्याचं हुंड झालेलं आहेत, मोठं मोठं बनवल्यात. आणि मी इकडं मोदकाची चाळण नव्हती म्हणून माझ्याकडे बघा ही पुरण वाटायची चाळण आहे. आता त्याला तेल लावून घेते आणि त्यामध्ये ठेवते. तर इकडे बघू शकता तुम्ही, मी चुलीवर पातेल ठेवलंय छान असे. आता त्याला वरनं काहीतरी झाकून छान असं शिजवून घेते. तर कसे होतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला बघूया आपण कसे होतात ते. त्याच्या पोळ्या करून घेते बघा मस्त. आणि इकडं आता गॅसवरच करणार, भराभरा करून घेते आपलं. चला करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इकडे बघू शकता तुम्ही, मस्त असे सुटमिऱ्याचे हुंडे शिजून तयार झालेले आहेत. आणि कलर पण किती छान आलेला आहे. तर आणि अजिबात चिटकले नाही आहेत, छान मस्त असे
शिजवून आपले हे झालेले आहेत आणि शिजवून मला नाही झालं, वेळ खूप झालेला फडात जायला म्हणून शिजवून छोट्या छोट्या घाऱ्या पाण्यामध्ये हे केल्या करायचं. बघा. तुम्हाला झालं नाही पोळ्या दाखवायचं तर पुढच्या छोटे वेळेला छोटे केले त्या नक्की पोळ्या दाखवेन पण तुम्हाला छान शिजवून झाल्या. कसे होतात ते. तर हे मोदक कसे तेवढ्या वापरतात 2-4 तसे तुम्हाला वापरून दाखवायचे होते दाखवले म्हणून आहेत. केलं. तर कसे आणि झाले तिकडे ते बघा सांगा मला. केलंय सगळंच. तर चला आता हे सगळं बांधून घेऊन जातो आता फडात आम्ही.